जीवन झोपला बघ असा. ठसका लागलेला आहे म्हणून तिकडे जा म्हणून सांगतो. हा बघा ऐकत नाही. हा बघा इथे. तर नमस्कार मंडळी, सुप्रभात, गुड मॉर्निंग. आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे एक नवीन लुक सोबत. गरम खूप होत आहे आणि गरमीमुळे सगळं क्लिनिंग झालेलं आहे. पूर्ण क्लीन करून टाकलेलं आहे एकदम. गुड मॉर्निंग, सुप्रभात. इकडे ब्रेकफास्ट झालेला आहे. दोन ब्रेकफास्ट आहेत आज. इकडे पास्ता करणार आहे. इथे आपली पोळी झालेली आहे ऑलरेडी. अंडा आणि ओट्सची पोळी. आणि आपला लुक कसा वाटला? नुसतीच हसते, काय बोलत नाही. आणि खूपच वाढले होते केस. मी एवढे वाढवत नाही कधी, पण यावेळी मी वाढवले होते असे पाटून फुडून सगळीकडून. पण मला पण बरं वाटते कारण गरमी पण जास्त आहे, त्याच्यामुळे म्हटलं करूया. सो नवीन लुक कसा वाटला नक्की कमेंट मध्ये सांगा. आणि इकडे बघा पास्त्याची मस्त तयारी. अंडा टाकून पास्ता करते मी. ऑलरेडी पोळी सांगलेली करायला, म्हटलं तुम्ही खावा अंडा टाकून पास्ता. चला नाश्ता करतो आता. परत एक काम आहे ऑनलाईन. बघा इकडे आता 11:15 वाजायला आले. 11:30 11:15. आणि अजून बघा आत्तासा उठलाय. हातरून आत्ताच ठेवले इथे. अजून आंघोळीचा पत्ता नाही. काय रे, आंघोळ का नाही गेली अजून? का? आज मस्त अशी सुकी टेमली. त्याची आता इथे तयारी सुरू आहे. कांदा, टमाटर, लसूण, कढीपत्ता, हिरवी मिरची आहे. आणि आपले गावठी कोकम आणि आपले मसाले. तवा ठेवलाय. छान अशी भाजून घेऊया आपण. तर आता इकडे कॅमेरामॅन आलेले आहेत आणि शेफ आपले इथेच आहेत. त्यांचं शूट करतात. आणि इकडे आपला वेळेला फ्राय करायचं, भाजून घ्यायची. फ्राय तेंडली. आज काहीतरी नवीन आहे. ही सुकी मच्छी मी कधी खाल्ली नाही. छान लागते. आई वडिलांनी त्या दिवशी आपल्याकडे आले होते अक्षय तृतीयाला, तेव्हा आणले होते सुकी मच्छी. तो पण ब्लॉग बघितला असेल तर नक्की बघा. मस्त मजेशीर ब्लॉग झालेला आहे. किती वेळ फ्राय करायचं? 5 मिनिटात. वाश यायला सुरुवात झाली. भाजून मग आपल्याला पाण्यात टाकून ठेवायचे थोडा वेळ. अच्छा. नंतर मग त्याला फोडणी टाकायची आपण. ओके. इकडे गरम केलंय आणि लगेच पाण्यात टाकायचे काय? भाजून पाण्यात टाकून ठेवायचे. नंतर आपल्याला छान फोडणी करून घ्यायची. किती वेळ ठेवायचे? 10 मिनिटं. 10 मिनिटं. अच्छा. तर आपल्या त्याच्यावर भाकरी खायची आहेत आपल्याला. आज भात डाळ नाही, कंटिन्यू भात डाळ खाल्लाय. हा, संध्याकाळी पण एक रेसिपी भेटणार तुम्हाला. आता नाही सांगत मी. म्हणून आज भात डाळ नाही केलं. चला. जीवन झोपलाय बघ असा. काय रे, का झोपलाय? लादी मस्त जरा अशी जास्त पाणी टाकून अशी गार करून ठेवलेली, त्याच्यामुळे ना जरा थंड वाटत. त्याच्यावर झोपला जरा. आता आपण इकडे रेसिपी कंटिन्यू करूया. त्याच्यात कढीपत्ता, एक हिरवी मिरची आणि लसणाच्या पाकळ्या आपण टाकून घेऊया. कांदा जास्त टाकायचा. कांदा जास्त टाकायचा, बरोबर. हा, अजून चांगली लागेल. टमाटर टाकलं असतं. टमाटर कमी टाकलंय कारण की आपण कोकम टाकणार आहोत. हा, बरोबर. तुमच्याकडे कैरी असेल तर कैरी पण टाकू. टाकू. आम्हाला काय काल बाजारात कैरी भेटली नाही कुठे. याच्यात मसाला टाकायचा आता. मालवणी मसाला आपला थोडी धना जिरा पावडर, तिखट मसाला. कोकम टाकून घ्यायचं. आता कोकम टाकलेला आहे.
आणि मस्त एकदम सुगंध सुटलेला आहे. हा इकडे ठसका लागलेला आहे म्हणून तिकडे जा म्हणून सांगतो. हा बघा ऐकत नाही. हा बघा इथेच उभा असतो कधी पण. तुम्हाला खोकून दाखवतोय. मीठ टाकलं चवीनुसार. हा मीठ टाकायचं. मीठ थोडं कमीच टाका, सुक्या मच्छीमध्ये कसं मीठ असतं. हा आता आपल्याला मच्छी टाकायची. आता मच्छी टाकलेली आपली आणि 3 ते 4 पाण्याने चांगलं धुवून घ्यायचं. परत धुवून आपण हे केलं आता वापरली. थोडी भिजत ठेवलेली त्याच्यानंतर परत धुवून चांगली वापरली. आता आपण थोडं पाणी टाकून झाकून ठेवायचं. अच्छा थोडं पाणी टाकून झाकून ठेवूया आणि मग पाणी टाकलं थोडंसं टाकलं ना, एक छोटा पेला. बघा इकडे आता 5 ते 8 मिनिटात आम्ही टाकून ठेवले होते ना. हा 5 ते 8 मिनिटं टाकून ठेवलेली आणि इथे रेडी झालेलं आहे बघा. तर जेवायला बसूया आणि सांगूया कसं लागतंय चवीला. कारण मी पहिल्यांदाच खाणार आहे है ना. जीवन पण पहिल्यांदाच खाणार आहे. चल जीवन तू सांगितलेलं आहे पप्पाचा लुक कसा आहे. हा इकडे बस. हा तू सांगितलं ना पप्पाचा लुक कसा आहे. इथे बस. पप्पाचा लुक चांगला आहे. परत दाढी वाढू पप्पा. परत दाढी वाढवू की नको वाढवू. वाढवू मग ठीक आहे वाढवतो. तुला पप्पी येताना लागते ना मग. दे बाय बाय बाय. बघा आपलं रेसिपी आजची दुपारची झालेली आहे. लंच रेडी आणि इकडे मॅडम बसलेल्या खायला लवकर लवकर. भूक लागली. चांगलं झालंय. मस्त आहे. तू खाल्लंय ना पहिले हे. आपण खाऊन बघूया कसं आहे ते. मस्त लागतं. कुरकुरीत खायला एकदम. आणि भाकरीवर तर भारीच लागते. मी सांगला भाकरी कर. भाज्यापेक्षा भाकरीवर चव लागते. गावाला गावाला ही न्यारी. पावसाळ्यात आता हेच सगळं. पावसाळ्यात हेच आता पाऊस चालू झाला की. आधी गरमी जाऊ दे. अजून मे महिना बाकी आहे. चला जेवण घेऊया आता पटापट. जीवनची पाटी झोपलाय दादा. मस्ती करून करून दमलेला आहे. चला जेवण घेऊया आता मस्त रेसिपी बरोबर. तुम्ही पण करा, ट्राय करा आणि कमेंट करा. चला.